आणि आता राज्यातल्या गावागावातल्या काही वेचक घडामोडींचा वेधक आढावा घेऊयात. गाव तिथे माझामधून. सध्या भाजपच्या सुरू असलेल्या शेतकरी संवाद यात्रेत भाजप नेत्यांची चांगलीच नाचक्की होतीये. काल अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यामधील अडगाव बुद्रुक गावामध्ये शेतकरी संवाद यात्रेसाठी गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील आणि अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे उपस्थित होते. यावेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दोन्ही नेत्यांवरती तुरी संबंधित प्रश्नांची सबबत्ती केली. मात्र आमदारांना उत्तरं देताच आली नसल्याची माहिती उपस्थितांनी दिली आहे. अखेर या गोंधळातच दोन्ही नेत्यांना संवाद यात्रा आटोपती घ्यावी लागली. चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनमधील जवळपास 3000 कंत्राटी कामगारांनी वेगवेगळ्त्या मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारलाय. 22 मे पासून सुरू झालेल्या या संपावरती मात्र अद्याप कुठलाही तोडगा निघालेला नाही. इंटक, आयटक, C2, भारतीय मजदूर संघ आणि भारतीय कामगार सेना या 5 संघटनांनी हा बेमुदत संप पुकारलाय. गेल्या 20 ते 25 वर्षांपासून हे कामगार कंत्राटी पद्धतीवरती वीज केंद्रात काम करतात. मात्र या कामगारांना किमान वेतन, भत्ते, वैद्यकीय आणि विमा सुविधा दिल्या जात नाहीत. यासह अनेक तक्रारी कंत्राटी कामगारांनी सांगितल्या आहेत. सध्या या आंदोलनाचा वीज उत्पादनावरती परिणाम झालेला नाही. मात्र परिस्थिती अशीच राहिली तर याचा उत्पादनावरती निश्चित परिणाम होऊ शकतो. अहमदनगर शहराचा 527वा स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्थापना दिनानिमित्त शहराचे संस्थापक अहमद निजाम शहा यांच्या कबरीवरती चादर चढवण्यात आली. त्याचबरोबर चांद बीबीच्या महालावरती चाय पे चर्चेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी अनेक मान्यवरांनी शहराचं भौगोलिक, सामाजिक, राजकीय, औद्योगिक आणि सहकाराचं महत्त्व स्पष्ट केलं. नगरच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचं आवाहन देखील यावेळी उपस्थितांकडून करण्यात आलं. रसिक ग्रुपच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. धुळेकरांसाठी एक चांगली बातमी आहे. नकाणे तलावातल्या जलसाठ्यात घट होऊन देखील धुळे शहराला यंदा पाणीबाणीला सामोरं जावं लागणार नाहीये. सद्यस्थितीत या तलावात 52 दशलक्ष घनफूट जलसाठा असून हे पाणी धुळे शहराला 1 महिना पुरणार आहे. धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या डेडरगाव तलाव, तापी पाणी पुरवठा योजना अशा उर्वरित जलस्रोतांचा पाणीसाठा देखील समाधानकारक असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली आहे. त्यामुळे यंदा धुळे शहराला पाणीबाणीचा सामना करावा लागणार नाहीये. चंद्रपूर जिल्ह्यातल्या सावली तालुक्यात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अवैध दारू भट्ट्यांवरती कारवाई केली. किसान नगर आणि घोडेवाही परिसरातल्या जंगलात 8 दारू भट्ट्यांवरती ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्याभरात या परिसरात झालेली ही दुसरी मोठी कारवाई आहे. या कारवाईत 24,900 लिटर मोह, सडवा आणि दारू तयार करण्याचं साहित्य जप्त करण्यात आलंय. याची किंमत जवळपास 50 लाख रुपये आहे. या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र अजून कुणाला अटक करण्यात आलेली नाही. दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात झालेल्या बस अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना वर्ध्यातल्या शेडगाव चौकात झाली. नागपूरहून हिंगणघाटला जाणारी ट्रॅव्हल शेडगाव चौकात आली तेव्हा बससमोर आलेल्या एका दुचाकीस्वाराला वाचवण्याचा प्रयत्न चालकाने केला. त्यातच त्याचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि बसचा अपघात झाला, ज्यात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला. वर्ध्यात रेल्वे रुळा शेजारी ठेवण्यात आलेला मृतदेह तब्बल 12 तासांनी शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शनिवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुलगाजवळ रेल्वेची धडक बसून हरीश ठाकरे या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. मात्र अपघातानंतर काल सकाळी 10 वाजेपर्यंत हा मृतदेह रेल्वे रुळाच्या शेजारीच ठेवण्यात आलेला होता. रात्री कर्मचारी नसल्यानं आणि उशीर झाल्यानं मृतदेहाचा पंचनामा झाला नसल्याचं स्पष्टीकरण रेल्वेनं दिले आहे. सकाळी 10 वाजता हा मृतदेह पुलगावच्या सामान्य रुग्णालयात पंचनाम्यासाठी नेण्यात आला. भंडाऱ्यातील पांडे महालाच्या विक्रीची बातमी बघताच पांडे कुटुंबातील वंशजांना आता जाग आली आहे. माझाच्या बातमीनंतर पांडे कुटुंबातील सदस्यांनी पांडे महालाच्या विक्रीला विरोध केलाय. तसंच महालाच्या विक्री विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं पांडे कुटुंबातील वंशजांनी सांगितलंय. नाशिकमध्ये व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून रक्तदानाचा उपक्रम राबवण्यात येतोय. नाशिककर तरुण तरुणींनी एकत्र एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आलेला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून केवळ नाशिकमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात गरजूंना रक्तपुरवठा केला जातोय. विशेष म्हणजे या ग्रुपमध्ये ॲड झालेली व्यक्तीचं स्टेटस म्हणजे त्यांचा ब्लड ग्रुपचं नाव असतं. त्यामुळे मोठी मदत होतीये. याच ग्रुपच्या माध्यमातून नाशिकमध्ये रक्तदान शिबिरही काल भरवण्यात आलं होतं, ज्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला.
वर्ध्यातल्या हनुमान टेकडीवर वृक्ष लागवड मोहिमेसाठी श्रमदान करण्यात आलं। या श्रमदानामध्ये झाडं लावण्यासाठी तब्बल 1000 खड्डे खणण्यात आले। राज्य शासनाच्या 4 कोटी वृक्ष लागवडीतील 10,000 झाडं या हनुमान टेकडीवर लावण्यात येणार आहेत। शहरातील सामाजिक संस्थांसह उपवन संरक्षक आणि जिल्हाधिकारी देखील या श्रमदानात सहभागी झाले होते। कोल्हापुरात कळंबा कारागृहातल्या कैद्यांनी आपल्या चिमुकल्यांची गळाभेट घेतली आणि कारागृहातल्या सर्वांनाच गहिवरून आलं। जन्मठेप आणि दीर्घकाळ शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांसाठी मुलांची गळाभेट घेण्याचा उपक्रम कळंबा कारागृहानं सुरू केला। या उपक्रमाअंतर्गत 150 कैद्यांच्या 300हून अधिक मुलांनी कारागृहात जाऊन आपल्या कैदी पालकांची भेट घेतली। ताटातूट झालेले 2 जीव, त्यांची घालमेल आणि मायेचा पाझर या संपूर्ण कारागृहानं अनुभवला। गेल्या वर्षी या उपक्रमाअंतर्गत 130 कैद्यांनी आपल्या पाल्यांची भेट घेतली होती। यंदा 220 कैद्यांनी आपल्या मुलांची गळाभेट घेण्यासाठी अर्ज केला होता। गोंदियात देशातील 8व्या अशोक स्तंभाचं केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले आणि सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। पुण्यातील अशोक सर्वांगीण विकास सोसायटीनं या अशोक स्तंभाची निर्मिती स्वखर्चाने केली आहे। जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांनी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ज्या ठिकाणी महत्त्वाचं कार्य केलं त्या 14 ठिकाणी अशोक स्तंभ उभारण्यात येणार आहेत। तसंच त्या सर्व ठिकाणांचा विकास करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली। बेळगावात विश्वविक्रम नोंदवलेल्या स्केटिंगपटू रोहन अजित कोकणे यांना स्केटिंग करत 35 फूट उंचीची स्टिक हनुवटीवरती बॅलन्स करण्याचा नवा विक्रम नोंदवलाय। लिंगराज कॉलेजच्या स्केटिंग ग्राउंडवरती रोहननं हा विक्रम केलाय। आधी 30 फुटांची 3.80 किलो वजनाची स्केट हनुवटीवरती 2.19 सेकंद इतका वेळ ठेवून विक्रम नोंदवण्यात आला। नंतर 35 फूट लांब आणि 4.30 किलो वजनाची स्टिक हनुवटीवरती 36 सेकंद ठेवून त्यानं नवा विक्रम केला।